सुस्वागतम. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 3 मधील मानवी वस्ती व भूमी उपयोजन यामधील मानवी वस्तीचा पूर्वार्ध पूर्ण केलेला आहे. आज आपल्याला मानवी वस्तीचा उत्तरार्ध म्हणजे भूमी उपयोजन हा भाग सुरू करायचा आहे. मागील व्हिडिओमध्ये ग्रामीण वस्ती व नागरी वस्ती याच्यामधील फरक आपण पाहिलेला आहे. शिवाय वस्त्यांचे प्रकार, लोकसंख्येनुसार वर्गवारी आणि नागरी वस्त्यांचे कार्यानुसार वर्गीकरण हा घटक पाहिलेला आहे. आजच्या तासाला आपल्याला भूमी उपयोजन या घटकाला सुरुवात करायची आहे. भूमी उपयोजन त्याला आपण युटिलायझेशन किंवा लँड यूज असं म्हणतो. भूमी उपयोजन म्हणजे भूमीचा वापर मानवाने कोणकोणत्या कारणांसाठी केलेला आहे त्याला आपण भूमी उपयोजन असं म्हणतो. तर भूमी आच्छादन बऱ्याच वेळा हे दोनही शब्द एकाच अर्थाने वापरले जातात. भूमी उपयोजन आणि भूमी आच्छादन अर्थात भूमी उपयोजन ही मानवी संकल्पना आहे, तर भूमी आच्छादन ही नैसर्गिक संकल्पना आहे. भूमी उपयोजनामध्ये प्रत्यक्ष जमिनीचा वापर मानवाने कोणकोणत्या कामांसाठी किंवा कारणांसाठी केलेला आहे त्याला आपण भूमी उपयोजन असं म्हणतो. भूमी उपयोजनामध्ये जमिनीचा वापर घरे बांधण्यासाठी, रस्ते निर्माण करण्यासाठी, उद्योगांची उभारणी करण्यासाठी, शेती करण्यासाठी किंवा अन्य वेगवेगळ्या कामांसाठी त्या ठिकाणची जमीन वापरलेली असते, त्याला आपण भूमी उपयोजन असं म्हणतो. तर भूमी आच्छादन म्हणजे काय, त्याला लँड कव्हर्ड असं आपण म्हणतो. आच्छादनामध्ये भूमीवर आढळणारे प्राकृतिक घटक म्हणजे ती भूमी किंवा जमीन कोणत्या प्राकृतिक घटकांखाली झाकलेली आहे, आच्छादलेले आहे, त्याला आपण भूमी आच्छादन असं म्हणतो. भूमी आच्छादनामध्ये प्रामुख्याने त्या भूमीवर असणारे नैसर्गिक घटक, उदाहरणार्थ वने, खडक, वाळू, त्याचबरोबर बर्फ, सरोवरे, नदी इत्यादी घटकांचे जमिनीवर असणारे आच्छादन त्याला भूमी आच्छादन असं आपण म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या परिसराचा किंवा महाविद्यालयाचा जर विचार केला तर महाविद्यालयाला उपलब्ध असणारी 105 एकरची भूमी किंवा जमीन जी आहे, या जमिनीचा किंवा भूमीचा वापर महाविद्यालयाने कोणकोणत्या कामांसाठी केलेला आहे याचं निरीक्षण आपण करू शकता. या भूमीचा वापर प्रशासकीय कार्यालय म्हणजे महाविद्यालयाचं ऑफिस, वर्गखोल्या, खेळाचे मैदान, रस्ते, ग्रंथालय, बॉटॅनिकल गार्डन, अंजीरबाग, विद्यार्थिनी वसतिगृह, क्रिकेट ग्राउंड किंवा अन्य वेगवेगळ्या कामांसाठी महाविद्यालयाच्या भूमीचा वापर केलेला आपल्याला पाहायला मिळतो. यालाच आपण भूमी उपयोजन असं म्हणतो. या भूमी उपयोजनाचा जर आपण विचार केला तर भूमी अभिलेख कार्यालयाने, पाठीमागे आपण पाहिले ग्रामीण वस्ती म्हणजे काय आणि नागरी वस्ती म्हणजे काय. भूमी अभिलेख कार्यालयाने भूमी उपयोजनाचे प्रामुख्याने 2 गटामध्ये वर्गीकरण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामध्ये ग्रामीण भूमी उपयोजन आणि नागरी भूमी उपयोजन असे 2 प्रकार प्रामुख्याने यामध्ये आपल्याला दिसतात. ग्रामीण आणि नागरी भागातील भूमी उपयोजनामध्ये भिन्नता असलेली आपल्याला पाहायला मिळते. ग्रामीण भागामधील भूमी उपयोजनाचा जास्तीत जास्त भाग हा शेतीशी निगडित असतो किंवा शेती व्यवसायाशी संबंधित असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर नागरी भूमी उपयोजनाचा जास्तीत जास्त भाग हा निवास व विविध व्यवसायांशी निगडित असलेला आपल्याला पाहायला मिळतो. या अनुषंगाने भूमी उपयोजनाचे प्रमुख 2 प्रकार पडतात. त्यामधला आत्ता मी सांगितलेला जो आहे ग्रामीण भूमी उपयोजन आणि दुसरा भाग जो आहे तो म्हणजे नागरी भूमी उपयोजन. या दोन्ही भागामधल्या भूमीचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ग्रामीण भूमी उपयोजन प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायांशी निगडित असतं, तर नागरी भूमी उपयोजन प्रामुख्याने द्वितीयक
तृतीयक, चतुर्थक व्यवसायाशी निगडीत किंवा संबंधित असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामधला पहिला भाग जो आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचा आहे, ग्रामीण भूमी उपयोजन. ग्रामीण भूमी उपयोजनामध्ये भूमीचा वापर पहिल्या मुद्द्यामध्ये घेतलेला आहे वने. वनांखालील भूमीचा समावेश प्रामुख्याने ग्रामीण भूमी उपयोजनामध्ये झालेला आपल्याला दिसतो. ग्रामीण भागामध्ये असणारी जमीन नैसर्गिक वनांखाली असेल, राखीव वने असतील, संरक्षित वने असतील, राज्यांची वने असतील किंवा त्या विशिष्ट गावामध्ये वनराई किंवा सामाजिक वनीकरणाच्या अंतर्गत भागामध्ये घेतलेला वनांखालचा भाग असेल, हा सर्व भाग प्रामुख्याने वनांखालील भूमीमध्ये होतो. त्याला आपण वन भूमी उपयोजन असं म्हणतो. दुसरा भाग जो आहे त्याच्यामधला बिगर शेती, नॉन ॲग्रिकल्चरला आपण ज्याला म्हणतो. बिगर शेती जी जमीन शेतीसाठी उपयुक्त आहे परंतु काही कारणास्तव त्या जमिनीचं रूपांतर आपण बिगर शेतीमध्ये केलेलं आहे. हा प्रकार दोन्ही वस्त्यामध्ये आपल्याला दिसून येतो, ग्रामीण वस्तीमध्येही आणि नागरी वस्तीमध्ये सुद्धा. तर बिगर शेती केल्यानंतर त्या बिगर शेती जमिनीवर लोकांच्या सोयीसाठी पायाभूत सुविधा निर्माण केलेल्या असतात. उदाहरणार्थ घरे बांधणे म्हणजे मानवाची निवास व्यवस्था उभारण्यासाठी बिगर शेती जमिनीचा वापर केला जातो, शहरी भागामध्ये सुद्धा आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा. रस्ते निर्मिती, महामार्गांची निर्मिती, रेल्वे मार्गांची निर्मिती, याशिवाय शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी निर्माण केलेले कालवे असतील, शहरामध्ये असणारे मोठमोठ्या गगनचुंबी इमारती असतील, ग्रामीण भागामध्ये छोटी मोठी दुकाने असतील, शहरी भागामधले मॉल्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग, ते खनिज आधारित असतील किंवा कृषी आधारित असतील. शक्यतो साखर उद्योग हे ग्रामीण भागामध्ये विकसित झालेले आपल्याला पाहायला मिळतात, कारण हे उद्योग शेतीशी संबंधित किंवा शेतीशी निगडीत असतात. त्यांना आपण कृषी आधारित उद्योग असं म्हणतो. थोडक्यात या कारणांसाठी म्हणजे वसाहती, रस्ते, कालवे, रेल्वे मार्ग, घरे, दुकाने, मॉल्स किंवा कारखाने यांच्यासाठी वापरलेल्या भूमीचा समावेश प्रामुख्याने बिगर शेती भूमीमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तिसरा भाग जो आहे किंवा तिसरा भूमी उपयोजनाचा प्रकार जो आहे, ओसाड व अनुत्पादक भूमी. ओसाड व अनुत्पादक भूमी म्हणजे या जमिनीमध्ये कितीही प्रयत्न केला तर ती जमीन आपल्याला कृषी खाली आणता येत नाही, लागवडी खाली आणता येत नाही, अशा भूमीचा समावेश ओसाड व अनुत्पादक भूमीमध्ये केला जातो. त्यालाच आपण नापीक भूमी असं म्हणतो. तर अशी जमीन कोणती? उंच डोंगराचा तीव्र उताराची जमीन असेल, दऱ्याखोऱ्यांचा भाग असेल, घनदाट अरण्यांचा भाग असेल, ओसाड वाळवंटी प्रदेश असतील, दलदलयुक्त भाग असेल, अशा भूमीचा वापर मानवाने कितीही प्रयत्न केले तरी ही जमीन आपल्याला कृषी खाली किंवा लागवडी खाली आणता येणे शक्य नाही. अशा भूमीचा समावेश ओसाड व अनुत्पादक भूमीमध्ये होतो. त्यालाच आपण नापीक भूमी असं म्हणतो. भूमी उपयोजनाचा चौथा प्रकार जो आहे, कायमस्वरूपी गायरान व चराऊ जमीन. गायरान याचा अर्थ ग्रामीण भागामध्ये पाळलेलं पशुधन जगवण्यासाठी, पशुधनासाठी आवश्यक असणारा चाऱ्याची उपलब्धता होण्यासाठी विशिष्ट भागामध्ये गायरान म्हणजे गुरांना चारण्यासाठी राखीव ठेवलेली जागा जी असते त्याला आपण गायरान असं म्हणतो, चराऊ जमीन असं म्हणतो. ही चराऊ जमीन म्हणजे गायरान एकतर त्या गावाच्या ग्रामपंचायतीच्या मालकीचं असतं किंवा शासनाची मालकी या गायरान जमिनीवर असते. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचं मुख्य साधन म्हणून या गायरान जमिनीकडं पाहिलं जातं. यामध्ये गायरान जमीन जी आहे ही प्रामुख्याने त्या गावच्या मालकीचीच असते, म्हणजे ग्रामपंचायतच्या मालकीचीच असते आणि ग्रामपंचायतच्या उत्पन्नाचं साधन हा प्रमुख उत्पन्नाचं साधन म्हणून या जमिनीकडं पाहिलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर पाचवा प्रकार जो आहे भूमी उपयोजनाचा, अर्थात ग्रामीण भूमी उपयोजन आपण पाहतोय. यामध्ये किरकोळ वृक्ष, छोटी मोठी झाडं असतील,
किरकोळ वृक्ष आणि वृक्ष पिके व वनराई जमीन म्हणजेच काय, निव्वळ लागवडी खाली नसलेली जमीन, अर्थात पिकांखाली असते परंतु अन्नधान्याचं उत्पादन होत नाही अशी जमीन कोणती, तर वेगवेगळ्या प्रकारच्या फळबागा, विविध प्रकारच्या फळबागांखाली असणारे क्षेत्र प्रामुख्याने या भूमी उपयोजनामध्ये येते आणि ही जमीन शक्यतो खाजगी मालकीची असते। यामध्ये सफरचंदाच्या बागा, चिक्कूच्या बागा, केळीच्या बागा, द्राक्षाच्या बागा, याशिवाय डाळिंबाच्या बागा, पपई, अननस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फळांचं उत्पादन देणाऱ्या बागांची लागवड किंवा झाडांची, छोट्या छोट्या झाडांची लागवड बागेच्या माध्यमातून केली जाते। या जमिनीला आपण किरकोळ वृक्ष पिके व वनराई जमीन असं म्हणतो। प्रत्यक्ष सरकारी आदेशानुसार किंवा सरकारी धोरणानुसार ही वनांखाली नसते, परंतु छोटी वृक्ष असल्यामुळे त्याला वनराई अशा प्रकारचा शब्दप्रयोग वापरलेला आपल्याला पाहायला मिळतो। पुढचा 6वा प्रकार जो आहे पिकाऊ अनुत्पादक जमीन। पिकाऊ अनुत्पादक जमीन याचा अर्थ 5 वर्षापेक्षा जास्त काळ पडीत किंवा त्या जमिनीला पडीक जमीन असं आपण म्हणतो। ही जमीन पिकाऊ असते परंतु सध्या ती अनुत्पादक असते। काही कारणास्तव त्या जमिनीमध्ये पिकांचं उत्पादन घेतलं जात नाही किंबहुना शेती केली जात नाही, अशा जमिनीला पिकाऊ अनुत्पादक जमीन असं म्हणतात। ही जमीन 5 वर्षापेक्षा जास्त काळ पडीत किंवा पडीक असते। कोणत्याही वेळी या जमिनीची गुणवत्ता सुधारून लेवलिंग करून सपाटीकरण केलं जातं आणि या जमिनीला पुन्हा लागवडीखाली आणता येणं शक्य होतं। अशा जमिनीचा समावेश पिकाऊ अनुत्पादक जमिनीमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो। यामध्ये 7वा भूमी उपयोजनाचा जो प्रकार आहे चालू पडजमीन। चालू पडजमीन म्हणजे काय, जी जमीन 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी काळ जाणीवपूर्वक लागवडीखाली आणली जात नाही। याचा अर्थ काय, जाणीवपूर्वक पडीक ठेवली जाते की जेणेकरून जमिनीची नैसर्गिक गुणवत्ता वाढेल, नैसर्गिक सुपीकता वाढेल आणि पुढचं पीक अतिशय योग्य किंवा चांगल्या पद्धतीने आपल्याला घेता येईल। या हेतूने ही जमीन जाणीवपूर्वक पडीक ठेवली जाते, म्हणजे चालू आपण त्याला म्हणतो। गुणवत्ता सुधारण्यासाठी चालू पडजमीन ठेवण्याची पद्धती अलीकडच्या काळामध्ये विकसित झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर 7वा जमिनी वापराचा जो प्रकार आहे चालू पड शिवायची पडजमीन। आता आपण पाहिले चालू पड म्हणजे काय, 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी जाणीवपूर्वक पडीक ठेवलेली जमीन म्हणजे चालू पड। आणि आता आपण काय पाहतोय, चालू पड शिवायची पडजमीन म्हणजे काय, जमीन लागवडी योग्यच असते परंतु ही जमीन 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी आणि 5 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी पडीक राहते। म्हणजे चालू पड शिवायची पडजमिनीमध्ये कोणती जमीन येईल, की जी जमीन पडीक आहे परंतु किती, 1 वर्षापेक्षा जास्त काळ आणि 5 वर्षापेक्षा कमी काळ, म्हणजेच 1 ते 5 वर्षांच्या दरम्यान पडीक असणाऱ्या जमिनीचा समावेश चालू पड शिवायच्या पडजमिनीमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो। 9वा भूमी उपयोजनाचा जो प्रकार आहे तो म्हणजे निव्वळ लागवडीखाली असणारे क्षेत्र, की ज्या जमिनीमध्ये प्रत्यक्ष लागवडीखालील क्षेत्राचा समावेश होतो, प्रत्यक्ष पिकांचं उत्पादन मिळतं, शेतीमधून अन्नधान्य, भाजीपाला, कॅश क्रॉप, उद्योगांना आवश्यक असणारा कच्चा माल या शेतीमधून उत्पादित होतो। प्रत्यक्ष लागवडीखाली असणाऱ्या प्रत्यक्ष पिकं घेतल्या जाणाऱ्या जमिनीचा समावेश प्रामुख्याने निव्वळ लागवडीखालील क्षेत्रामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ग्रामीण भूमी उपयोजन हा घटक पाहिलेला आहे। पुढील व्हिडिओमध्ये आपण नागरी भूमी उपयोजन हा घटक पाहणार आहोत। धन्यवाद। सुस्वागतम। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण ग्रामीण वस्ती आणि नागरी वस्ती यामधील ग्रामीण वस्ती आणि ग्रामीण वस्तीमध्ये असणारं भूमी उपयोजन म्हणजेच
ग्रामीण वस्तीमध्ये जमिनीचा वापर कोणकोणत्या कारणांसाठी मानवाने केलेला आहे हे एकूण 9 मुद्द्यामध्ये अभ्यासलेलं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागरी भूमी उपयोजन हा घटक प्रामुख्याने अभ्यासणार आहोत। नागरी भूमी उपयोजन आणि ग्रामीण भूमी उपयोजन या दोन्ही प्रदेशामध्ये असणाऱ्या जमिनीच्या वापरामध्ये भिन्नता असलेली आपल्याला पाहायला मिळते। ग्रामीणमध्ये आपण पाहिलेलं आहे, ग्रामीण भूमी उपयोजनाचा जास्तीत जास्त भाग हा शेती आणि शेतीशी संबंधित व्यवसायामध्ये किंवा शेतीशी संबंधित व्यवसायाखाली असलेला आपल्याला पाहायला मिळतो। तर नागरी भूमी उपयोजनाचा जास्तीत जास्त भाग हा मानवी निवास आणि मानवी व्यवसाय यासाठी नागरी भागामधली भूमी जास्तीत जास्त प्रमाणात वापरलेली आपल्याला पाहायला मिळते। नागरी भूमी उपयोजनाचा पहिला भाग जो आहे तो म्हणजे निवासी क्षेत्र। निवासी क्षेत्र याचा अर्थ शहरी भागामध्ये राहणारी लोकसंख्या जी आहे या लोकसंख्येच्या वास्तव्यासाठी निवासासाठी शहरी भागामध्ये घरांची वेगवेगळ्या प्रकारच्या सोसायट्यांची निर्मिती केलेली आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे शहरामधल्या जास्तीत जास्त भूमीचा वापर गृह प्रकल्प किंवा घरांची बांधणी करण्यासाठी वापरलेला आपल्याला पाहायला मिळतो। अशा वापराला आपण निवासी क्षेत्र किंवा निवासी वापर असं म्हणतो। या निवासी वापरामध्ये शहरी भागामध्ये अगदी झोपडपट्टीपासून ते मध्यमवर्गीय घरे आणि उच्च वर्गीयांच्या घरांचा समावेश निवासी क्षेत्रामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो। नागरी भूमी उपयोजनाचा दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे औद्योगिक क्षेत्र। औद्योगिक क्षेत्रामध्ये वस्तू निर्माण उद्योग ज्या क्षेत्रावर उभारले जातात अशा क्षेत्राचा समावेश औद्योगिक क्षेत्रामध्ये होतो। थोडक्यात ज्या भूमीवर विविध प्रकारचे वस्तू निर्माण उद्योग उभारलेले आहेत अशी भूमी प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्रामध्ये येते। शहरी भागामध्ये असणारे उद्योग यामध्ये कदाचित लोह पोलाद उद्योग असतील, खनिज तेल शुद्धीकरण प्रकल्प असतील, अन्न प्रक्रिया उद्योग असतील किंवा वेगवेगळ्या कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालामध्ये करणारे उद्योग हे प्रामुख्याने शहरी भागामध्ये निर्माण झालेले असतात। किंबहुना या उद्योगामुळे तो भाग विकसित झालेला असतो। अशा शहरांना औद्योगिक शहर असं आपण म्हणतो। म्हणजे औद्योगिक वापर थोडक्यात वेगवेगळ्या प्रकारच्या कारखान्यांच्या उभारणीसाठी वापरलेली भूमी म्हणजे औद्योगिक भूमी किंवा औद्योगिक क्षेत्र असं आपल्याला त्याला म्हणता येईल। नागरी भूमी उपयोजनाचा तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे संस्थात्मक क्षेत्र। वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था उभारणीसाठी शहरी भागामधल्या जमिनीचा वापर केला जातो। यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक संस्था, शाळा, प्राथमिक विद्यालये, इंग्रजी माध्यमाची विद्यालये, त्याचबरोबर हायस्कूल्स, उच्च माध्यमिक विद्यालये, महाविद्यालये, विद्यापीठे यामध्ये कृषी विद्यापीठांचाही समावेश होऊ शकतो। याशिवाय छावणी परिसर जे सैनिकी प्रशिक्षण केंद्र, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशासकीय संस्था असतील, जिल्हा परिषद कार्यालय असेल, तहसीलदार कार्यालय असेल, या कार्यालय किंवा या संस्थांच्या अंतर्गत वापरलेल्या भूमीचा समावेश प्रामुख्याने संस्थात्मक क्षेत्रामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो। थोडक्यात वेगवेगळ्या संस्थांची कार्यालये उभारण्यासाठी वापरलेली भूमी म्हणजे संस्थात्मक क्षेत्र असं आपल्याला म्हणता येईल। शहरी भूमी उपयोजनाचा चौथा प्रकार जो आहे तो म्हणजे मनोरंजनाखालील क्षेत्र। म्हणजे शहरामधली जी भूमी मनोरंजनासाठी वापरली जाते, करमणुकीसाठी वापरली जाते, अशा भूमीला आपण मनोरंजनाखालील क्षेत्र असं म्हणतो। लोकांच्या मनोरंजनासाठी वापरलेली भूमी की जी जेथे मनोरंजनाची साधने उपलब्ध असतात आणि त्या ठिकाणी लोक मनोरंजनासाठी किंवा करमणुकीसाठी जातात। तर अशा भूमीमध्ये
कोणत्या जमिनीचा समावेश किंवा कोणत्या भूमीचा समावेश होईल? यामध्ये वेगवेगळ्या भागात किंवा शहरी भागामध्ये असणाऱ्या विविध प्रकारच्या छोट्या मोठ्या बागा असतील, बागेमध्ये असणारे खेळाचं साहित्य असेल, खेळाची मैदान असतील, उदाहरणार्थ क्रिकेटचे ग्राउंड, त्याचबरोबर नाट्यगृहे, सिनेमागृहे, अशा प्रकारे करमणुकीसाठी किंवा मनोरंजनासाठी उभारलेली क्षेत्र किंवा उभारलेला भाग जो आहे, या भागाचा किंवा या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवांचा यामध्ये बागा, मैदाने, नाट्यगृह किंवा इतर करमणुकीच्या साधनांचा त्याच्यामध्ये समावेश झालेला आपल्याला पाहायला मिळतो. शहरी भागामधील 5वं भूमी उपयोजन जे आहे ते म्हणजे वाहतूक. साधारणपणे वाहतुकीसाठी वापरलेलं क्षेत्र म्हणजे कोणते क्षेत्र? की जे क्षेत्र किंवा ज्या जागेचा वापर साधारणपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी केला जातो, अशा भूमीचा समावेश वाहतूक क्षेत्रामध्ये किंवा वाहतूक भूमी उपयोजनामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो. प्रामुख्याने यामध्ये रेल्वे स्थानक म्हणजे रेल्वे स्थानकासाठी वापरलेली भूमी, रेल्वे लाईन किंवा रेल्वे रूळ आपण ज्याला म्हणतो त्यासाठी वापरलेली भूमी, रस्त्यांसाठी वापरलेली जमीन, विमानतळांसाठी वापरलेली जमीन, बंदरे म्हणजे जहाज नांगरण्याची जागा यासाठी वापरलेली जमीन, या सर्व भूमीचा समावेश प्रामुख्याने वाहतूक क्षेत्रामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो. थोडक्यात लोकांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी किंवा मालाची एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ने-आण करण्यासाठी जी भूमी उपयुक्त ठरते किंवा ज्या भूमीचा वापर केलेला असतो अशा भूमीला आपण वाहतूक भूमी असं म्हणतो. 6वं भूमी उपयोजन आहे शहरी भागामधलं ते म्हणजे व्यापारिक क्षेत्र. ज्या क्षेत्रावर वेगवेगळ्या प्रकारचा व्यापार केला जातो. साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर पक्क्या मालाचे शहरातील दैनंदिन विक्रीचे ठिकाण, की ज्या ठिकाणी पक्का माल विक्रीसाठी उपलब्ध असतो आणि त्या ठिकाणावरून ग्राहक तो पक्का माल आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी खरेदी करतात, असं ठिकाण म्हणजे व्यापारिक क्षेत्र होय. असं व्यापारिक क्षेत्र शहरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वितरित झालेलं असतं. मात्र काही वेळा विशिष्ट स्वतंत्र क्षेत्रामध्ये विविध वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध होतात, एकाच ठिकाणी मिळतात, त्यास केंद्रीय व्यापारी क्षेत्र असं म्हणतो. उदाहरणार्थ शहरामध्ये असणारे वेगवेगळे मॉल जे आहेत, यामध्ये बिग बाजार असेल, छोट्या मोठ्या शॉपी असतील, उदाहरणार्थ मनसरमध्ये यस सुपर शॉपी जे आहे यांचा समावेश त्यामध्ये होईल. शॉप स्टॉप म्हणजे एकाच मॉलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू एकत्रित खरेदी करता येतात, अशा ठिकाणास किंवा अशा भूमीचा वापर त्या शॉपसाठी केलेला असतो. दैनंदिन वस्तूच्या खरेदी विक्रीसाठी केलेला असतो. अशा क्षेत्रास किंवा अशा भूमीस प्रामुख्याने व्यापारिक क्षेत्र असं म्हणतात. आणि 7वा शहरी भागामधला भूमीचा वापर जो आहे तो म्हणजे रेखांकित किंवा सीमांकित क्षेत्र. रेखांकित किंवा सीमांकित क्षेत्र म्हणजे काय? की ज्या शहरात किंवा शहरामध्ये लोकसंख्येची गर्दी वाढल्यामुळे शहरामध्ये लोकांना वास्तव्यासाठी जागा अपुरी पडते, वाहतुकीचे प्रश्न निर्माण होतात, प्रदूषणाचे प्रश्न निर्माण होतात, शिवाय शहरामधल्या जागेच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढतात. अशा वेळी शहराच्या सीमेलगत शहराचे क्षेत्र बिगर शेती करून नियोजित घरे बांधण्यासाठी केलेले रेखांकन, त्याला आपण प्लॉटिंग असं म्हणतो. केलेले रेखांकन म्हणजे रेखांकित किंवा सीमांकित भूखंड. हे भूखंड मोकळे असतात. भविष्यामध्ये लोक असे भूखंड खरेदी करतात, अर्थात हे बिगर शेती केलेले असतात. असे भूखंड खरेदी करतात आणि त्या ठिकाणी आपली घरे बांधतात, निवास व्यवस्था उभारतात, की जेणेकरून शहरामध्ये दररोज येणं जाणं सोयीचं होऊ शकेल. अशा पद्धतीने हे रेखांकित भूखंड शहराच्या परिसरामध्ये निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात. नागरी भागामधला 8वा भूमी उपयोजनाचा प्रकार जो आहे
तो म्हणजे संमिश्र भूमी उपयोजन। संमिश्र भूमी उपयोजन म्हणजे काय? एकाच प्रदेशातील भूमी विविध प्रकारच्या कार्यासाठी वापरली जाते, त्यास संमिश्र भूमी उपयोजन असं म्हणतात। म्हणजे एकाच क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारच्या भूमीचा वापर किंवा वेगवेगळ्या कारणांसाठी जमिनीचा वापर केलेला आपल्याला पाहायला मिळतो। शहरामधले उदाहरण जर घ्यायचं झालं तर शाळा विविध प्रकारच्या, यामध्ये अगदी प्राथमिक विद्यालयापासून विद्यालय, महाविद्यालय किंवा विद्यापीठ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक संस्था एकाच शहरामध्ये असतात। जे शैक्षणिक संस्था त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची छोटी मोठी दुकानं, यामध्ये अगदी पान शॉप पासून छोटा किराणा विक्रीचा व्यवसाय असेल, ठोक किराणा मालाचे विक्रीची दुकानं असतील, मोठी शॉप्स किंवा बिग बाजार अशा स्वरूपाचे मॉल्स असतील, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची दुकाने, याशिवाय निवास व्यवस्था म्हणजे घरे उभारण्यासाठी केलेली व्यवस्था ही त्याच ठिकाणी असते। लोकांच्या दैनंदिन गरजा किंवा आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यास त्या ठिकाणी छोट्या मोठ्या हॉस्पिटलची उभारणी केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर लोकांना येण्या जाण्यासाठी त्या ठिकाणी रस्त्यांची, त्याचबरोबर बागांची निर्मिती ही त्याच ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते। थोडक्यात एकाच ठिकाणी शाळा, महाविद्यालये, दुकाने, घरे, दवाखाने, रस्ते, बागा हे वेगवेगळ्या स्वरूपाचं भूमी उपयोजन ज्यावेळी एकाच प्रदेशामध्ये आढळतं त्याला आपण संमिश्र भूमी उपयोजन असं म्हणतो। विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण क्रमांक 3 मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन, यामधील मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन आता आपण नागरी भूमी उपयोजन अभ्यासलेलं आहे। ग्रामीण वस्ती आणि भूमी उपयोजन हा घटक आपला पूर्ण झालेला आहे। या प्रकरणातील पुढचा घटक आपल्याला पाहायचा आहे उपनगरे आणि ग्रामीण नागरी झालं क्षेत्र म्हणजे काय, हा भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। धन्यवाद। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण ग्रामीण आणि नागरी या दोन्ही वस्त्यांमधलं भूमी उपयोजन हा घटक पूर्ण केलेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ग्रामीण नागरी झालं क्षेत्र म्हणजे काय हा घटक पाहायचा आहे। ग्रामीण आणि नागरी झालं क्षेत्र म्हणजे ग्रामीण आणि नागरी क्षेत्रांच्या दरम्यान असणारी जी भूमी असते त्या भूमीला ग्रामीण नागरी झालं क्षेत्र असं म्हणतात। अगदी साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर ग्रामीण भागाची सुरुवात आणि शहरी भागाची समाप्ती ज्या ठिकाणी होते या दरम्यानच्या भूमीचा समावेश झालं क्षेत्रामध्ये होतो। हे क्षेत्र दोन्हीमधील, याचा अर्थ ग्रामीण आणि नागरी या दोन्ही वस्त्यामधील असल्याने या क्षेत्राला संक्रमण क्षेत्र असं म्हणतात। त्यामुळे या झालं क्षेत्रामध्ये दोन्ही वस्त्यांची वैशिष्ट्ये एकत्रित असलेली आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे या वैशिष्ट्यामध्ये भूमी उपयोजन असेल, प्रशासन व्यवस्था असेल, वाहतुकीची व्यवस्था असेल, हे भूमी उपयोजन हे एकत्रित किंवा एकत्र असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। ज्यावेळी नागरी भागाचा विस्तार होतो त्यास नागरी प्रसरण असं म्हणतात। म्हणजे जे शहर आहे हे शहर हळूहळू विस्तारत जातं, त्याचा व्याप वाढतो, पसारा वाढत जातो, त्यालाच आपण नागरी वस्तीचे प्रसरण असं म्हणतो। झालं क्षेत्राची वैशिष्ट्ये, झालं क्षेत्राची वैशिष्ट्ये म्हणजे झालं क्षेत्र जे असतं या क्षेत्राने विशिष्ट प्रकारची वैशिष्ट्ये धारण केलेली आपल्याला पाहायला मिळतात। त्यामधलं पहिलं वैशिष्ट्य जे आहे, या भागात म्हणजे झालं क्षेत्रात ग्रामीण आणि नागरी अशा दोन्ही प्रकारचं भूमी उपयोजन असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। म्हणजेच प्रशासन व्यवस्थेच्या बाबतीत पाहायचे झाले तर त्या ठिकाणी ग्रामीण प्रशासन व्यवस्था ग्रामपंचायत, तर नागरी प्रशासन व्यवस्था नगरपालिका, ही दोनही प्रकारची प्रशासन व्यवस्था त्या ठिकाणी असलेली आपल्याला पाहायला मिळते। अर्थात कालांतराने हे क्षेत्र जसजसं शहराचा विस्तार वाढत जाईल तसतसं शहरामध्ये विलीन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। अर्थात ग्रामीण भाग जवळ असेल तर असा ग्रामीण भाग जो आहे हा त्याचं अस्तित्व कालांतराने गमावून बसतो, मात्र ग्रामीण भागाचं अंतर जास्त असेल तर हा ग्रामीण भाग त्याचं अस्तित्व शेवटपर्यंत टिकून ठेवताना आपल्याला दिसतो।
साधारणपणे या भागामध्ये वाहतूक सुविधा जास्त आहेत. या वाहतूक सुविधांचं प्रमाण कमी असतं आणि वाहतूक सुविधांचा दर्जा सुद्धा खालावलेला असलेला आपल्याला पाहायला मिळतो. झालर क्षेत्रामध्ये ग्रामीण भागातील शेतजमीन जी आहे या शेतजमिनीचं रूपांतर बिगर शेतीमध्ये नॉन ॲग्रिकल्चरल क्षेत्रामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि भविष्यामध्ये या क्षेत्राचा वापर नागरी भागातील लोक निवासासाठी करताना आपल्याला दिसतात. ग्रामीण क्षेत्राचा काही भागच अर्थात संपूर्ण परिसर हा संक्रमित होत नाही, तर ग्रामीण भागाचा काही भागच या नागरीकरणाने संक्रमित झालेला आपल्याला पाहायला मिळतो. या क्षेत्राचा वापर नागरिकांच्या निवासासाठी व शहरातील प्रवासासाठी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे झालर क्षेत्रामध्ये वास्तव्य करणारे लोक शहरामध्ये कामानिमित्त दररोज ये जा करतात. शहरी भागामध्ये वास्तव्याचा प्रश्न निर्माण होतो. जागेच्या किमती जास्त असतात, त्यामुळे शहरी भागामध्ये जागा घेऊन घर बांधणं हे आर्थिकदृष्ट्या लोकांना परवडत नाही. म्हणून झालर क्षेत्राची निवड निवासासाठी केलेली आपल्याला पाहायला मिळते, कारण झालर क्षेत्रामधल्या जागेच्या किमती या तुलनेने कमी असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. असं हे झालर क्षेत्र दोन्ही मधलं संक्रमण क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. पुढचा मुद्दा आहे उपनगरे. उपनगरे म्हणजे काय, तर महानगरांच्या सीमावर्ती भागात लहान किंवा मोठी नगरे असतात. अशी नगरे किंवा अशा नागरिक क्षेत्रास उपनगरे असं म्हणतात. ही सर्व उपनगरे शहराच्या विकासामुळे निर्माण झालेली असतात. उदाहरणार्थ मुंबईची उपनगरे मुंबईच्या विकासामुळे निर्माण झालेले आहेत. यामध्ये विरार, दादर, भांडूप, कल्याण इत्यादी. तर पुणे या पुण्याच्या प्रभावामुळे पुण्याच्या परिसरामध्ये पुण्याची काही उपनगरे निर्माण झालेली आहेत. उदाहरणार्थ वाकड, हिंजवडी, कात्रज इत्यादी. पुढचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, करून पहा अशा प्रकारची कृती आपल्यासाठी दिलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे खालीलपैकी कोणत्या समस्यांना तुमच्या शहर, नगर किंवा ग्रामीण क्षेत्रामध्ये सामोरे जावे लागते. प्रत्येकाची समस्या वेगवेगळी असू शकते, कारण तुम्ही ज्या भागामध्ये राहता तो भाग कदाचित ग्रामीण भाग असेल, कदाचित नागरी भाग असेल किंवा कदाचित छोटं शहर असू शकेल. तुम्ही ज्या भागामध्ये राहता त्या भागामधल्या समस्या कोणत्या हे तुम्हाला तक्त्याच्या स्वरूपामध्ये पूर्ण करायचे. साधारणपणे समस्याचा प्रकार आणि त्या समस्या त्या ठिकाणी असणारे प्रश्न कोणते. उदाहरणार्थ पहिली समस्या आहे ती म्हणजे आर्थिक समस्या. आर्थिक समस्यामध्ये तुमच्या परिसरामध्ये कोणकोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात. ग्रामीण श्रीमंत भेदभाव. ग्रामीण श्रीमंत भेदभाव ही समस्या तुमच्या भागामध्ये निर्माण होऊ शकेल किंवा निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. याशिवाय त्या भागामध्ये साधन संपत्तीची कमतरता आणि साधन संपत्तीच्या वितरणामध्ये भिन्नता असेल, विकासामध्ये असमतोल निर्माण झालेला असेल, दारिद्र्य, बेकारी आणि बेरोजगारी अशा स्वरूपाच्या आर्थिक समस्या तुमच्या परिसरामध्ये निर्माण झालेल्या कदाचित तुम्हाला पाहायला मिळतील. दुसरी समस्या आहे सामाजिक समस्या. सामाजिक समस्येमध्ये तुमच्या परिसराची लोकसंख्या जास्त असेल तर वेगळे प्रश्न निर्माण होतील आणि लोकसंख्या कमी असेल तर साधन संपत्तीच्या विकासावर मर्यादा आलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. यामध्ये लोकसंख्या जास्त असेल तर झोपडपट्ट्यांची वाढ होईल, सामाजिक प्रश्न निर्माण होतील. त्याचबरोबर त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या आजार किंवा अनेक प्रकारचे रोगराई मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळेल. जातीय दंगली निर्माण होतील, जातीय भेदभाव निर्माण होईल, गुन्हेगारीचं प्रमाण वाढेल. त्यामुळं स्थलांतराची प्रक्रिया त्या ठिकाणावरून सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळेल. तिसरी समस्या आहे सांस्कृतिक समस्या. सांस्कृतिक समस्येमध्ये ग्रामीण संस्कृतीचा ऱ्हास, म्हणजे अलीकडच्या काळामध्ये ग्रामीण जीवनशैली जी आहे या जीवनशैलीचा लोप किंवा ग्रामीण राहण्याची पद्धत, वागण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, आपुलकी ही जी आहे ही दिवसेंदिवस कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ग्रामीण संस्कृतीचा ऱ्हास झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि नागरी संस्कृतीचा विकास त्याच बरोबरीने झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मॉल संस्कृतीचा विकास
आणि पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण म्हणजे आपलं दररोजचं राहणं, खाणं पिणं असेल, कपडे वापरण्याची पद्धती असेल, ही पद्धती आपल्या परिसराला शोभणार नाही अशा पद्धतीची संस्कृती आपल्या परिसरामध्ये विकसित झालेली आपल्याला पाहायला मिळते। पुढची समस्या आहे आपल्या परिसरामधील पर्यावरणीय समस्या। तर पर्यावरणीय समस्यामध्ये आपल्याला सांगता येईल आपल्या परिसरामध्ये होणारी वृक्षतोड, दुष्काळ, प्रदूषण, कचरा, सांडपाण्याची विल्हेवाट आणि त्यामुळे निर्माण होणारे साथीचे रोग अशा प्रकारच्या पर्यावरणीय समस्या आपल्या परिसरामध्ये निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील। पाचवी समस्या जी आहे पायाभूत सोयी सुविधा, म्हणजे दैनंदिन जीवन जगत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या सुखसुविधा आपल्याला आवश्यक असतात। उदाहरणार्थ शुद्ध पिण्याचे पाणी, या शुद्ध पिण्याच्या पाण्याची टंचाई अलीकडच्या काळामध्ये निर्माण झालेली आहे। याला सर्वात महत्त्वाचं कारण आहे वाढते औद्योगिकरण आणि उद्योगधंद्यामध्ये वापरलेलं पाणी नद्यांना सोडणे, त्यामुळे नद्यांचं पाणी हे दूषित प्रदूषित झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। शुद्ध पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे। प्रचंड लोकसंख्येमुळे जागेची टंचाई, शिक्षण, वाहतूक, वैद्यकीय सुविधा, वीज इत्यादी सुविधांचा अभाव आपल्या परिसरामध्ये सातत्याने जाणवतो। आणि सहावी समस्या जी आहे शासकीय आणि प्रशासकीय। शासकीय आणि प्रशासकीय प्रश्न आपल्या समोर कोणते आहेत तर सार्वजनिक सुविधा व संरक्षण यंत्रणा जी आहे, या संरक्षण यंत्रणेवर आणि सार्वजनिक सुविधेवर प्रचंड ताण आलेला आहे। कारण अपुरे कर्मचारी, इमारतींची कमतरता, इमारतींकडे झालेलं दुर्लक्ष, मोडकळीस आलेल्या इमारती अशा प्रकारच्या शासकीय आणि प्रशासकीय समस्या आपल्या परिसरामध्ये निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणामध्ये आपण शेवटचा भाग उपनगरे, ग्रामीण आणि नागरी झालं क्षेत्र आणि आपल्या परिसरामध्ये निर्माण होणाऱ्या समस्या हा भाग थोडक्यात पाहिलेला आहे। याबरोबरच हे प्रकरण या ठिकाणी आपण पूर्ण केलेलं आहे। धन्यवाद।